पाठीमागे श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांची मूर्ती आहे. त्यांच्या याच्यामध्ये मठामध्ये हे पंचमुखी परमेश्वरांचं महालिंग महादेवाचं पिंड आहे. हे स्थापन केले पंचजगद्गुरूंनी, 5 जगद्गुरूंनी. बरं बरं. आणि ह्यांचे शिष्य तपोरत्नम योगीराजांनी शिवाचार्य महास्वामीजींनी हे मठ बांधलं आणि गुरूंची मूर्ती स्थापना केली आणि पंचमुखी परमेश्वराची ही महादेवाची पिंड पण स्थापना केली. वा वा वा, छान छान. वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांची फोटो रुद्राक्षांनी बनवलेले आहे. वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मंदिराला आपण आज आलेलो आहोत. हे मंदिर अक्कलकोट रोडवरील चन्नवीर नगर सोलापूर येथे आहे. हे मंदिर सोलापूर मध्ये वसलेले असून खूप प्रसिद्ध मंदिर आहे. अक्कलकोट कडे जाताना पुलावर असताना हे मंदिर आपल्याला दिसू शकते. आणि आद्य गुरु रेणुकाचार्य यांची 108 फुटांची मूर्ती आपल्याला पुलावरून दिसते. तर आपण मंदिरात प्रवेश करत आहोत. मंदिराच्या समोर एक कमान आपल्याला दिसत आहे आणि किती मोठी घंटी आहे बघा. आपण जात आहोत मंदिरामध्ये. येथे लिहिलेलं आहे पंचमुखी परमेश्वर मंदिर. तर आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत. अतिशय सुंदर असं स्वच्छता इथं आहे. सर्वांना मी सांगत असतो की स्वच्छता ठेवा, कारण स्वच्छतेमुळेच पावित्र्य राखले जाते. सुंदर असं स्वच्छता इथे दिसत आहे आणि खूप देवता इथे आहेत. 12 ज्योतिर्लिंग इथं आपल्याला बघायला भेटतात. त्या 12 ज्योतिर्लिंगांचे आपण नाव सांगणार आहोत. सोरटीचे सोमनाथ, श्री मल्लिकार्जुन, 12 ज्योतिर्लिंगापैकी मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ममलेश्वर, परळी वैजनाथम, भीमाशंकर, श्री भीमाशंकर, रामेश्वर, नागनाथम, विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारेश्वर, घृष्णेश्वर. मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला संपूर्ण देवता पाहायला भेटतील. श्री स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा, तिरुपतीचे बालाजी आणि देवी सरस्वती, अशा भरपूर देवी देवता आपल्याला इथे पाहायला भेटतील. आत्ताच आपण सांगितलो 12 ज्योतिर्लिंग देवस्थान. लय सुंदर हे मंदिर आहे. तो एकदा अवश्य भेट द्या सोलापूर या ठिकाणी. आणि येथील आराध्य दैवत सिद्धेश्वर मंदिर आणि हे रेणुकाचार्यांचे मंदिर पाहायला विसरू नका, कारण हे अतिशय सुंदर असं मंदिर तुम्हाला बघायला भेटेल. आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळालं असेल की हे मंदिर खूप सुंदर आहे. एकदा अवश्य भेट द्या. आणि आपण मेहनत करून असे व्हिडिओ बनवत असतो, म्हणून आमच्या मेहनतीसाठी तुमचा एक सबस्क्रायबर आमच्या किती कामाचा आहे. तुम्हाला आम्ही नंतर व्हिडिओ बनवून दाखवू आणि तुमच्या सबस्क्राईबमुळे आम्हाला प्रबळ शक्ती मिळते. म्हणून सबस्क्राईब करून ठेवा आताच आम्ही उदगीरकर या चॅनलला. आणि आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात. सुंदर असं मंदिर तुम्हाला पाहायला भेटत आहे.
कोय मुखे पाठीमागचं हां पाठीमागे श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांची मूर्ती आहे. त्यांच्या याच्यामध्ये मठामध्ये हे पंचमुखी परमेश्वरांचं महालिंग महादेवाचं पिंड आहे. हे स्थापन केले पंचजगद्गुरूंनी, 5 जगद्गुरूंनी. बरं बरं. आणि ह्यांचे शिष्य तपोरत्नम योगीराजाने शिवाचार्य महास्वामीजींनी हे मठ बांधलं आणि गुरूंची मूर्ती स्थापना केली आणि पंचमुखी परमेश्वराची ही महादेवाची पिंड पण स्थापना केली. वा वा वा, छान छान. वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांची फोटो रुद्राक्षांनी बनवलेले आहेत. कोय मुखे